जालन्याच्या बदनापूरमध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात, पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यातल्या मठपिंपळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे ऊस पिकांचं मोठं नुकसान, एका शेतकऱ्याचा 2 एकरवरील ऊस आडवा, शेतकरी संकटात। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मोसंबी पिकाच्या आंबा बहरावर अचानक वादळी फळगळ, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। अमरावतीतील संत्रा बागा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ, पावसाळ्यामध्ये संत्र्याची फळगळ झाल्यानं संत्रा फळांना विक्रमी भाव मिळण्याची शक्यता। विदर्भात हजारो हेक्टरवरील पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीन, तूर, कापूस पीक हुमणीमुळे बाधित झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात लागवडीची लगबग सुरू, पोषक वातावरण असल्यानं जिल्ह्यातील भात पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता। पश्चिम विदर्भात खरीप हंगामातील मका पिकाची 95 हेक्टरवर विक्रमी लागवड, मका लागवडीमध्ये अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याचा सर्वाधिक 99% वाटा। खानदेशात बागायती आणि कोरडवाहू तूर पीक जोमात, शेतकऱ्यांकडून अळीनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशकांची फवारणी, तुरीला दरही चांगला। खानदेशात केळी लागवड सुरूच, यंदा मृगबहर केळीची लागवड 60 ते 62 हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज, रावेरमध्ये सर्वाधिक मृगबहर केळी पिकाची लागवड। नवी मुंबईच्या वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीताफळांची आवक सुरू, हंगामाच्या सुरुवातीलाच आवक जास्त होत असल्यानं सीताफळांचे दर अवाक आहेत। धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात भात लागवडीची लगबग, या परिसरात गावरान तांदळाचं घेतले जातं उत्पादन। मराठवाड्यातील पेरणी केलेल्या 12,77,989 हेक्टर क्षेत्रच विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांची पसंती, नव्या नियमानुसार पीक कापणी प्रयोगातील उत्पादनानुसार शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित परतावा मिळणार।